विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत सिग्निफिकंट फिगर्स. तर सिग्निफिकंट फिगर्स हा मेजरमेंट मधला अतिशय महत्त्वाचा कन्सेप्ट आहे आणि हा कन्सेप्ट जर तुम्हाला चांगल्या रीतीने समजून घ्यायचा असेल तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही एक्सपेरिमेंट दाखवणार आहे आणि त्या एक्सपेरिमेंट मध्ये जे मेजरमेंट करणार आहे त्याकडे अगदी लक्ष देऊन बारकाईने तुम्ही ते मेजरमेंट ऑब्झर्व करा, म्हणजे तुम्हाला सिग्निफिकंट फिगर्स हे चांगल्या रीतीने कळून जातील. तर पहिल्यांदा याची डेफिनेशन पाहूया. द नंबर ऑफ डिजिट्स इन अ मेजरमेंट विच हॅव सम सिग्निफिकन्स आर कॉल्ड ॲज सिग्निफिकंट फिगर्स. तर सिग्निफिकन्स म्हणजे काय? सिग्निफिकन्स म्हणजे अर्थपूर्ण. एखाद्या मेजरमेंट मध्ये अर्थपूर्ण असणाऱ्या डिजिट्स म्हणजे अंकांना आपण सिग्निफिकंट फिगर्स असं म्हणतो. एका मेजरमेंटच्या माध्यमातून आपण हे सिग्निफिकंट फिगर समजून घेऊया. त्यासाठी माझ्याकडे एक हा बॉक्स आहे आणि याची विड्थ मोजण्यासाठी माझ्याकडे आहे डिजिटल व्हर्नियर कॅलिपर. तर याच्या साहाय्याने मी याची विड्थ मोजणार आहे आणि ही विड्थ आहे 25.7 मिलीमीटर. मिलीमीटर. तर ह्या मेजरमेंट मध्ये हे जे डिजिट्स आहेत 2, 5, 7 आणि या सर्व डिजिट्सना सिग्निफिकन्स आहे, अर्थपूर्ण डिजिट्स आहेत, म्हणून यांना आपण म्हणतो सिग्निफिकंट फिगर. तर या ठिकाणी एकूण सिग्निफिकंट फिगर्स आहेत 1, 2, 3. देर आर 3 सिग्निफिकंट फिगर्स. तर या मेजरमेंट मध्ये आहेत 3 सिग्निफिकंट फिगर. आता इन सिग्निफिकंट फिगर्स ऑल डिजिट्स आर सर्टन एक्सेप्ट लास्ट वन विच इज अनसर्टन. तर ह्या मेजरमेंट मध्ये जे 3 सिग्निफिकंट फिगर आहेत त्यापैकी पहिले जे 2 आहेत हे आहेत सर्टन. सर्टन म्हणजे निश्चित, आणि शेवटचा जो आहे हा आहे अनसर्टन. हा अनसर्टन का आहे बरं? आपण पुन्हा एकदा या बॉक्सचं विड्थ मोजूया. बघा आता आलंय 25.6 मिलीमीटर. मिलीमीटर. आता एकाच क्वांटिटीचा आपण 2 वेळा मेजरमेंट घेतलं आणि दोन्ही वेळेत थोडासा फरक पडलेला आहे. हा फरक का पडतोय हे आपण एरर मध्ये शिकलेलो आहोत. तर इथे महत्वाचं म्हणजे सिग्निफिकंट फिगर मध्ये आपण पहा की एकाच क्वांटिटीचे 2 मेजरमेंट घेतले 25.7 आणि 25.6, ज्यामध्ये हा 25 जो आहे हा सेम आहे. म्हणजे पहिले जे 2 डिजिट्स आहेत या 3 पैकी 2 डिजिट्स आहेत हे सेम टू सेम आहेत, म्हणजे हे सर्टन आहेत, हे निश्चित आहे. परंतु शेवटचा जो आहे तो 7 च्या ऐवजी 6 येऊ शकतो किंवा 5 येऊ शकतो, तर तो अनसर्टन आहे. म्हणून लास्ट डिजिट्स जो असतो तो असतो अनसर्टन. इन सिग्निफिकंट फिगर ऑल डिजिट्स आर सर्टन एक्सेप्ट लास्ट वन विच इज अनसर्टन. तर हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. आता सिग्निफिकंट फिगर्स ऑफ गिवन क्वांटिटी डिपेंड्स अपॉन लिस्ट काउंट ऑफ अन इन्स्ट्रुमेंट. सिग्निफिकंट फिगर जे आहे ते लिस्ट काउंटवर अवलंबून असते. आता लिस्ट काउंटवर कसं अवलंबून असते? तर या ठिकाणी जे इन्स्ट्रुमेंट आहे डिजिटल व्हर्नियर कॅलिपर, याचा लिस्ट काउंट म्हणजे स्मॉलेस्ट मेजरमेंट विच इज ॲक्युरेटली मेजर्ड बाय द इन्स्ट्रुमेंट हा आहे 1 मिलीमीटर. 0.1 मिलीमीटर. आता या ठिकाणी 2 रीडिंग आलेले आहेत. आपण याला म्हणू W1 आणि W2. तर यातलं ॲक्युरेट काढायचं असेल तर मी याची मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू म्हणजे ॲव्हरेज व्हॅल्यू घेतो W1 प्लस W2 अपॉन 2. तर दोन्हीचं ॲडिशन करायचं. 7 प्लस 6 13, 25 प्लस 25 50 प्लस 1 51.3 डिवायडेड बाय 2, म्हणून हे येते 25.65
आता या ठिकाणी पहा की हा डिजिटल व्हर्नियर कॅलिपरचा लिस्ट काउंट आहे 0.1 mm आणि या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे 25.65. तर यातलं 25.6 हे आहेत सिग्निफिकन्स फिगर. सिग्निफिकन्स म्हणजे यांना अर्थ आहे, हे अर्थपूर्ण आहेत. परंतु हा जो 5 आलेला आहे तो जर आपण असा लिहिला 0.05 तर या 0.05 ला या ठिकाणी काही अर्थ नाहीये, कारण या व्हर्नियर कॅलिपरला आपण 0.1 पेक्षा कमी मोजूच शकत नाही आणि त्यामुळं हा अनसिग्निफिकंट फिगर आहे. हा जो 0.05 यामधला 5 जो आहे तो आहे अनसिग्निफिकंट, अर्थहीन आहे. म्हणून या मेजरमेंट मध्ये सिग्निफिकंट फिगर जे आहेत, आपण ऍव्हरेज जरी काढल्याचं आपल्याला इथे 4 सिग्निफिकंट फिगर दिसत आहेत, 4 डिजिट्स दिसत आहेत, परंतु यात सिग्निफिकंट फिगर मात्र 3च आहे आणि जे चौथं जे आलेलं आहे तो आहे अनसिग्निफिकंट. तर हे आपल्याला लिस्ट काउंट माहिती असेल तर त्यावरून आपण अनसिग्निफिकंट फिगर हा काढू शकतो. आता लिस्ट काउंटवर सिग्निफिकंट फिगर कसा अवलंबून असतोय आणखी काही एक्सपेरिमेंटच्या माध्यमातून आपण समजून घेऊया. तर माझ्याकडे एक डिस्क आहे, चकती आहे आणि मला याची विड्थ मोजायची आहे आणि ही विड्थ मोजण्यासाठी माझ्याकडे वेगवेगळे मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स आहेत. त्यापैकी एक आहे स्केल. तर आपण पहिल्यांदा स्केलच्या सहाय्यानं याचं विड्थ मोजूया. त्यासाठी मला या स्केलचा लिस्ट काउंट माहिती पाहिजे. तर स्केलचा लिस्ट काउंट आहे 1 mm आणि याचं रीडिंग किती येते ते आपण पाहूया. तर याचं रीडिंग येत आहे 0.7 सेंटीमीटर म्हणजे 7 mm. पुन्हा एक वेळेस मोजून घेऊयात आपण. सॉरी, इट इज 8 mm, 8 मिलीमीटर. आता या स्केलच्या ऐवजी मी दुसरा इन्स्ट्रुमेंट घेतो, त्याला आपण म्हणतो व्हर्नियर कॅलिपर. आणि या व्हर्नियर कॅलिपरचा व्हर्नियर कॅलिपर आणि या व्हर्नियर कॅलिपरचा लिस्ट काउंट आहे 0.1 मिलीमीटर. तर याच्या सहाय्यानं आपण याचं मेजरमेंट घेऊया. तर या व्हर्नियर कॅलिपरच्या सहाय्यानं जर मी याची विड्थ मोजली तर ती विड्थ आहे 0.78. तर या ठिकाणी रीडिंग येते 0.78 सेंटीमीटर म्हणजे 7.8 मिलीमीटर. माझ्याकडे आणखी एक इन्स्ट्रुमेंट आहे, त्याला आपण म्हणतो डिजिटल व्हर्नियर कॅलिपर. आताच तुम्ही हे पाहिलेलं आहे. तर याच्या सहाय्यानं आपण विड्थ मोजूया. तर याच्या सहाय्यानं आलाय 8.0 मिलीमीटर. तर हे आहे डिजिटल व्हर्नियर कॅलिपर, ज्याचा लिस्ट काउंट आहे 0.1 mm आणि रीडिंग आलेलं आहे 8.0 mm. आणखी एक इन्स्ट्रुमेंट आहे माझ्याकडे, ज्याला आपण म्हणतो सर्क्युलर गेज मीटर. याच्याही सहाय्यानं आपल्याला विड्थ मोजता येते. तर याच्या सहाय्यानं आपण विड्थ मोजूयात आणि ही विड्थ आहे 8.2 मिलीमीटर आणि याचा लिस्ट काउंट आहे 0.1
मिलीमीटर. आणखी एक इन्स्ट्रुमेंट आहे माझ्याकडे ज्याला आपण म्हणतो मायक्रोमीटर स्क्रू गेज किंवा सिम्पली स्क्रू गेज, ज्याचा लिस्ट काउंट आहे 0.01 मिलीमीटर आणि याच्या सहाय्याने आपण विड्थ मोजूयात. तर ही जी विड्थ आहे ती येते 0.785 सेंटीमीटर म्हणजे 7.85 मिलीमीटर. तर आपण वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्यानं एकाच क्वांटिटीला मोजलेलं आहे, एकच मेजरमेंट घेतलेलं आहे, पण इन्स्ट्रुमेंट वेगवेगळे वापरले. पहिल्यांदा स्केल वापरलं, 8 mm आलं, ज्याचा लिस्ट काउंट होता 1 mm. यामध्ये एकच सिग्निफिकंट फिगर आहे, तर इकडे आपण लिहू सिग्निफिकंट फिगर 1. व्हर्नियर कॅलिपर किंवा डिजिटल व्हर्नियर कॅलिपर किंवा सर्क्युलर स्क्रू गेज याने जर मोजलं त्याचा लिस्ट काउंट आहे 0.1 mm. यामध्ये आपल्याला 2 सिग्निफिकंट फिगर मिळालेले आहेत. तर या तीनही रिडिंग मध्ये आपल्याला मिळालेले आहेत 2 सिग्निफिकंट फिगर. पण मायक्रोमीटर स्क्रू गेजच्या साहाय्याने मोजलं ज्याचा लिस्ट काउंट आहे 0.01 mm, तर आपल्याला मिळत आहेत 785 म्हणजे 3 सिग्निफिकंट फिगर. म्हणून सिग्निफिकंट फिगर ऑफ गिव्हन क्वांटिटी डिपेंड्स अपॉन लिस्ट काउंट ऑफ एन इन्स्ट्रुमेंट. तर हे तुमच्या लक्षात आलं असेल की लिस्ट काउंट जर कमी केला तर सिग्निफिकंट फिगरची संख्या वाढते. 1 mm लिस्ट काउंट तर इथे 1 सिग्निफिकंट फिगर आलं. 2 पण येऊ शकतात. जर मॅग्निट्यूड मोठा असेल तर सिग्निफिकंट फिगर वाढतील. पण एकाच क्वांटिटीचं कम्पेअर केलं तर स्केलनं मोजलं तर 1 सिग्निफिकंट फिगर आलं. व्हर्नियर कॅलिपर, डिजिटल व्हर्नियर कॅलिपर, सर्क्युलर गेज यांच्या साहाय्यानं मोजलं तर 2 सिग्निफिकंट फिगर आला, कारण याचा लिस्ट काउंट 0.1 mm आहे. आणि मायक्रोमीटर स्क्रू गेजच्या साहाय्यानं मोजलं तर ते आलं 7.85 म्हणजे याच्यात 3 सिग्निफिकंट फिगर आहेत, कारण याचा लिस्ट काउंट आहे 0.01 मिलीमीटर. तर विद्यार्थी मित्रांनो, सिग्निफिकंट फिगर हा कन्सेप्ट आता तुम्हाला बऱ्यापैकी कळाला असेल. आपण पाहूया रूल्स फॉर डिटरमाइनिंग सिग्निफिकंट फिगर. तर तुम्हाला एखादं रिडिंग दिलेलं आहे आणि त्यात सिग्निफिकंट फिगर किती काढायचे तर त्यासाठी काही नियम आहेत. ऑल द नॉन झिरो नंबर्स आर सिग्निफिकंट. जसं यामध्ये 8 किंवा हे 7, 8 हे दोन्ही नॉन झिरो आहेत, म्हणून सिग्निफिकंट फिगर 2 आहे ना. ऑल झिरोज बिटवीन 2 नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. आपण दुसरं एखादं उदाहरण घेऊया. जसं 705 किलोग्राम असं जर असेल तर हा जो झिरो आहे तो 2 नॉन झिरोच्या मध्ये आहे. ऑल झिरोज बिटवीन 2 नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट म्हणजे याच्यामध्ये एकूण सिग्निफिकंट फिगर्स आहे 3. हा झिरो सुद्धा सिग्निफिकंट आहे. इफ द नंबर इज लेस दॅन 1 द झिरो बिटवीन डेसिमल पॉइंट अँड फर्स्ट नॉन झिरो डिजिट्स आर नॉट सिग्निफिकंट. जर आता आपल्याला जे मेजरमेंट दिलेलं आहे ते अशा प्रकारे असेल 0.0502 ग्राम, तर हा लेस दॅन 1 आहे. आणि यामध्ये पहिला जो डिजिट येतो 5 त्याच्या आधीचे सर्व झिरो जे आहेत हे आहेत नॉन सिग्निफिकंट. डेसिमल पॉइंट आणि पहिला डिजिट याच्यामधले झिरो नॉन सिग्निफिकंट आणि डेसिमल पॉइंटच्या आधीचा झिरो आहे तो नॉन सिग्निफिकंटच आहे. तर यामध्ये आहेत सिग्निफिकंट फिगर 502. 2 नॉन झिरोच्या मधला झिरो सिग्निफिकंट असतो, म्हणून या मेजरमेंट मध्ये सिग्निफिकंट फिगर्स आहेत 3. द झिरो ऑन द राइट हँड साइड ऑफ द लास्ट नॉन झिरो डिजिट आर सिग्निफिकंट. नंबर मस्ट बी रिटर्न विथ अ डेसिमल पॉइंट. आता एखादा नॉन झिरो डिजिट आहे आणि त्यानंतर येणारा झिरो हा सिग्निफिकंट राहू शकतो, पण त्यासाठी ते
पॉइंट मध्ये लिहावं लागतं. जसं इथे 8.0 लिहिलं, इथे 8 लिहिलेलं आहे, ते 0.0 नाही लिहिलं म्हणून एक सिग्निफिकंट फिगर. पण 8.0 लिहिलं तर या ठिकाणी सिग्निफिकंट फिगर्स आहेत 2. तर या ठिकाणी रूल्स फॉर डिटरमाइनिंग सिग्निफिकंट फिगर्स हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता आपण शेवटचा कन्सेप्ट घेऊ, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड म्हणजे काय की जर समजा मॅग्निट्यूड खूप मोठा असेल तर आपण त्याला शॉर्ट मध्ये लिहितो. उदाहरणार्थ रेडियस ऑफ द अर्थ आर इज इक्वल टू 3600 किलोमीटर. हे आपल्याला शॉर्ट मध्ये लिहायचं आहे, तर त्यासाठी ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड वापरतो. द पॉवर ऑफ 10 विच गिव्स नियरेस्ट व्हॅल्यू ऑफ मेजर्ड क्वांटिटी इज कॉल्ड एज ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. पॉवर ऑफ 10 म्हणजे 10 चा पॉवर किंवा 10 चा घातांक, जो ह्या मॅग्निट्यूडच्या जवळपासची व्हॅल्यू आपल्याला सांगतो. उदाहरणार्थ z इज इक्वल टू a इंटू 10⁻n. z ही एक क्वांटिटी आहे आणि त्याला असं लिहायचं a इंटू 10⁻n, वेअर a इज बिटवीन 0.5 अँड 5. 0.5 आणि 5च्या आत हा a असला पाहिजे. उदाहरणार्थ या ठिकाणी आपण असं लिहू r इज इक्वल टू a इंटू 10⁻n. तर a हा आपल्याला लिहायचा आहे, तर a हा आहे 3.6 इंटू 10 टू द पॉवर. या ठिकाणी हा पॉइंट जो आहे तो मी 3 डिजिट इकडे आणलेला आहे म्हणून 10 टू द पॉवर 3. तर हा a म्हणजे 0.5 लेस दॅन इक्वल टू a इज लेस दॅन इक्वल टू 5. 0.5 आणि 5च्या मध्ये आला पाहिजे. अशा प्रकारे आपण या संख्येला लिहिलेला आहे. तर या ठिकाणी हा 10 टू द पॉवर 3 जो आहे याला म्हणतात ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. 10 टू द पॉवर 3 हा झाला याचा ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. म्हणजे ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड ऑफ द रेडियस ऑफ द अर्थ इज ऑफ द ऑर्डर 10 raised to power 3. जसं स्पीड ऑफ लाईट आहे 3 इंटू 10 टू द पॉवर 8. तर याचा अर्थ आहे की स्पीड ऑफ लाईट इज ऑफ द ऑर्डर ऑफ 10 टू द पॉवर 8. तर या मेजरमेंट मध्ये सिग्निफिकंट फिगर आहेत 2 आणि या मेजरमेंट मध्ये सिग्निफिकंट फिगर आहे 1. तर विद्यार्थी मित्रांनो, सिग्निफिकंट फिगर हा कन्सेप्ट निश्चितच तुम्हाला कळाला असेल, समजला असेल. तर हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. तुम्हाला व्हिडिओ आवडलेला आहे म्हणून या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.